9-10 नाही तर तब्बल 500 ते 600 कन्यांचे पूजन करून त्यांना भोजन आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला जातो। नमस्कार मंडळी, 9 दिवस 9 देवींचे दर्शन या उपक्रमात आपण मुंबईतील 9 प्रसिद्ध देवींचे दर्शन आणि त्या मंदिरांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व व्हिडिओजना तुम्ही भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार। या उपक्रमाची सांगता आपण कन्यापूजन करून करणार आहोत आणि त्यासाठी आपण आलो आहोत मुंबईतील गिरगावमधील कुंभारवाडा 3 येथील भव्य कन्यापूजन सोहळ्यात। या सोहळ्यात 9-10 नाही तर तब्बल 500 ते 600 कन्यांचे पूजन करून त्यांना भोजन आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला जातो। जय माता दी। यहाँ पे कुछ 18 सालों से हमारे भाई है जो मुखवारी लड़कियों को खाना खिला रही है। इसमें कम से कम 700 से 800 लड़कियां खाना खाने के लिए आते हैं। उनको सभी ये बच्चे हैं जो कि गिफ्ट दे रहे हैं और इसमें सारे लड़के हैं जो कि पूरे पिछले 1 महीने से लोग मेहनत कर रहे हैं क्या बच्चों को देना है, किस तरीके से। यहाँ पे कोई भी पैसा नहीं है, सब फ्री ऑफ कॉस्ट है। और इसमें बहुत सारी ऐसे भी लड़के हैं जो रात रात भर जग के लड़कियों के लिए सेवा कर रहे हैं, टीका लगाना, हमारे अखंड जोत करना। तो यहाँ पे कुछ औरतें ऐसी भी है जिनको हम अपने सुहाग का सामान भी दे रहे हैं। तो ये मतलब उनकी मेहनत ही है और हम उनकी बहनें हैं जो उनको हेल्प करती है। लेकिन पूरा काम है ये यंग वीआरएस ग्रुप है, सब यही हैंडल कर रहे हैं। और बस आगे आपकी कृपा है, सब हम लोग का सपोर्ट करना और आगे भी ये सब चलता रहे। बस जय माता दी चलता रहे। श्री सोरठिया प्रजापती कुंभार ज्ञाती ट्रस्ट यांच्यातर्फे आमच्या या चामुंडा माताची स्थापन 2022 शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेला करण्यात आली होती। त्या पौर्णिमेला आज आता येईल त्या पौर्णिमेला 4 वर्ष बसेल। तर ह्या माताजीला आम्ही चोटीलाच्या डोंगरावरून निरोप देऊन इथे आम्ही घेऊन आलो आहे आणि तिची स्थापना इथे केली आहे। ही नवसाला पावणारी देवी आमची, म्हणून एवढी ही भीड आहे, तुम्ही बघू शकता। आता हा सोहळा यंग वीआरएस ग्रुप मार्फत आयोजित करण्यात येतो आणि दरवर्षी हा सोहळा नवरात्रीच्या वेळेस पार पडत असतो। तर तुम्हाला सुद्धा तुमच्या कन्यांना घेऊन या सोहळ्यात भाग घ्यायचा आहे का? तर आत्ताच ही रील सेव्ह करा। खाली डिस्क्रिप्शनमध्ये यंग वीआरएस ग्रुपचे डिटेल्स दिलेले आहेत, ते नक्की चेक करा आणि तुमच्या अशा मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्यांच्या घरी गोड आणि गोंडस कन्या आहे। धन्यवाद।